सुरुवातीला एक मोठी बातमी आहे राजकीय वर्तुळातून। नितीन गडकरींनी भारतीय जनता पक्ष सोडावा आणि महाविकास आघाडी तुम्हाला निवडून आणेल अशी ऑफर उद्धव ठाकरे यांनी गडकरींना दिली। उमरग्यामध्ये झालेल्या सभेत ते बोलत होते आणि उद्धव ठाकरेंच्या या ऑफरमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। मग त्या बेहिशोबी संपत्ती केलेल्या भ्रष्ट माणसाचं नाव आमच्या देशाच्या पंतप्रधानांच्या बरोबरीने त्या पहिल्या यादीमध्ये येतं। पण ज्यांनी भाजपा रुजवण्यासाठी इकडे खस्ता खाल्ल्या, अगदी प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडेजींच्या नंतर त्यांच्या बरोबरीने युतीमध्ये जे मेहनत करत होते त्या नितीन गडकरींचं नाव त्याच्यामध्ये नाही। अहो नितीनजी सोडून द्या भाजपा, राह उभे, आम्ही महाविकास आघाडीकडनं तुम्हाला निवडून आणतो। दाखवा महाराष्ट्राचं पाणी, दाखवा महाराष्ट्राची धमक दाखवा। नितीन गडकरीने जाहीर सांगतोय, द्या राजीनामा द्या, आम्ही तुम्हाला महाविकास आघाडीकडनं निवडून आणतो। दाखवा महाराष्ट्राचं पाणी। तर दुसरीकडे अभिनेते नाना पाटेकर यांना राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणुकीसाठी ऑफर दिल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। राज्यात चर्चेत असलेल्या मतदारसंघांपैकी एक म्हणजे शिरूर मतदारसंघ आणि शिरूरमधून राष्ट्रवादी काँग्रेसने अभिनेते नाना पाटेकर यांना उमेदवारीसाठी विचारणा केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। मात्र नाना पाटेकर यांनी ही ऑफर नाकारल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली। शिरूरमध्ये सध्या एनसीपी शरदचंद्र पवार पक्षाचे अमोल कोल्हे खासदार आहेत। तर जे पोटात आहे तेच ओठात येत असल्यामुळे आपल्याला कोणताही पक्ष घेणार नाही। जर एखाद्या पक्षाने मला घेतलं तर ते महिन्याभरात संपतील अशी मिश्किल प्रतिक्रिया अभिनेते नाना पाटेकर यांनी दिली। पुढची बातमी, राज्यातील सत्ता केंद्र एकच आणि ते म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आम्ही सगळे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात काम करत असल्याचं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं। नेटवर्क 18च्या बदलाव हमसे है या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीसांची मुलाखत झाली आणि यावेळी फडणवीसांनी विविध विषयांवरती भाष्य केलं। कुर्सी कंफर्टेबल है? पॉलिटिशियन को कुर्सी चाहिए, कंफर्ट वो खुद ढूंढ लेता है। मैं फिर पूछता हूं सर, महाराष्ट्र में कुर्सी कंफर्टेबल है? महाराष्ट्र में बहुत कुर्सियां हैं, जो मिले उसको कंफर्टेबल समझना चाहिए। महाराष्ट्र में जिसको जितनी कुर्सियां मिलने वाली हैं उससे सब कंफर्टेबल हैं? देखिए, फिर एक बार बोलता हूं कि जो कुर्सी मिली उसको कंफर्टेबल समझना चाहिए। पॉलिटिक्स में सबसे बड़ा प्रॉब्लम यह है कि अपनी कुर्सी को कोई कंफर्टेबल समझता नहीं है। हर एक की नजर दूसरे की कुर्सी पर होती है। तो आपको अगर सुकून चाहिए तो जो कुर्सी अपने को मिली उसको ही कंफर्टेबल समझो। हमारा जो राजनीति चलती है ये संविधान के अनुरूप चलती है। संविधान ने किसी भी राज्य में एक ही पावर सेंटर बनाया और वो पावर सेंटर है उस राज्य के मुख्यमंत्री। बाकी सारे लोग उनके अंडर काम करते। इस राज्य के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी है, मैं और अजित पवार हम उप मुख्यमंत्री है। वी डिराइव द पावर फ्रॉम द चीफ मिनिस्टर, इसलिए हम चीफ मिनिस्टर के अंडर काम करते हैं। हमारा कोई अलग पावर सेंटर नहीं है। द ओनली पावर सेंटर इन महाराष्ट्र इज चीफ मिनिस्टर एकनाथ शिंदे। पायलट रहे या फडणवीस झंडी दिखाने वाले रहे, फडणवीस रहेंगे और फडणवीस जहां भी रहेंगे महाराष्ट्र के हित में ही काम करेंगे। देखिए, वो तो समय के साथ आपको पता चले। मैं आज इतना ही कहता हूं कि एक समय ऐसा था कि उनके और हमारे विचारों में अंतर था, क्योंकि हम लोग एक व्यापक विचार वाले लोग हैं। क्षेत्रीय अस्मिता ये तो होनी चाहिए। कोई अगर महाराष्ट्र में रहकर मराठी की बात करता है तो करनी ही चाहिए, लेकिन एक्सक्लूजन में बात करना ये हमारी पार्टी को मान्य नहीं था।
हम व्यापक विचार रखने वाले लोग हैं, इसलिए हम में कुछ दूरियां थी, लेकिन विचारों की दूरियां तो धीरे धीरे समाप्त हो रही है, क्योंकि उन्होंने जब से मराठी प्राइड के साथ एक हिंदू प्राइड को भी अपनाया है, हिंदुत्व को अपनाया है, तो मुझे लगता है कि अब हमारे विचारों में कोई बहुत दूरियां नहीं रही है। अब पॉलिटिकली क्या होगा, वो क्या विचार करेंगे, हम क्या तय करेंगे, ये तो सारी चीजें कुछ समय के बाद तय होगी। तर जागा वाटपासंदर्भात आमची बोलणी सकारात्मक असून जागा वाटप अंतिम टप्प्यात आल्याचं विजय वडेट्टीवार म्हणालेत। तसंच महाविकास आघाडीचा जागा वाटप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामुळे अडकला असल्याचा प्रकाश आंबेडकरांचा आरोप असून हा प्रकाश आंबेडकरांचा आरोप तसा असूच शकत नाही आणि त्यांना या संदर्भात माहिती नसेल किंवा गैरसमज असेल असं देखील वडेट्टीवार म्हणाले। त्यामुळे लवकरच जागा वाटपाबद्दल निर्णय होईल असं वडेट्टीवारांनी स्पष्ट केलं। जागा वाटपांची पहिली यादी ती महाराष्ट्र सोडून झाली आहे। महायुतीचंच फायनल होत नाही तर महाविकास आघाडी नक्की महायुतीच्या अगोदर आमची यादी फायनल होईल। काँग्रेसकडे 101 उमेदवार आहेत, आम्ही अजून पत्ते उघड केले नाही। नागपूरची जागा जिंकण्यासाठी शक्तिशाली उमेदवार, ताकदवर उमेदवार आणि 100% जिंकणारे उमेदवार काँग्रेसकडे आहेत। सर्वच काही पत्ते एकाच वेळेस ओपन करायचे नसतात। प्रकाश आंबेडकर साहेबांचा असं काही आरोप असू शकत नाही। खाली कदाचित त्यांना माहिती कमी असावी किंवा अपुरी माहिती असावी, त्या आधारे एखादी वेळेस असे स्टेटमेंट येतात। परंतु महाविकास आघाडीमध्ये तीनही पक्ष, उद्धव ठाकरे साहेब असतील, शरद पवार साहेब असतील किंवा काँग्रेस असेल, तीनही मिळून तिघांचंही एकमत आहे की महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर साहेब असले पाहिजेत। तर लोकसभा निवडणुकीमध्ये जळगावमधून गिरीश महाजन भाजपचे उमेदवार असणार अशी चर्चा सध्या सुरू आहे। मंत्री गुलाबराव पाटील यांनीच या संदर्भात मोठं विधान केलं। जळगावातल्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी मिश्किल विधान केलं, तर गुलाबराव पाटील हे गमतीत बोलतायत, मात्र पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडेन असं स्पष्टीकरण महाजन यांनी दिलं। आता गिरीश भाऊंचं काय मला माहित नाही, पुढचं म्हणजे आमदार आहे का खासदार आहे मला काही माहित नाही। तसं म्हणजे अमित शाह बोललेत म्हणे, गिरीश भाई बोले आप दिल्ली चलो, आपका जैसा देखना आदमी हमको वहां लगता है। ये पुढे गेले म्हणजे आमची लाईन बरी होते ना। पक्षाने सांगितलं लढा तर लढू, पक्षाने सांगितलं नका लढू, पक्षाने सांगितलं दुसरीकडे संघ परिवार जाऊन काम करा, तर ती माझी तयारी आहे। म्हणजे मला कोणी विचारलं नाही लोकसभेबद्दल, तुमच्याकडून ज्या बातम्या येत आहेत की आमचे मित्र प्रेमा खातर आमच्या अशा काही बातम्या सांगतायत, बोलतायत, जाहीर बोलतायत गुलाबराव, पण हा एक गमतीचा भाग आहे। मला कुठे विचार झाले ना, माझं नाव कुठेही या लोकसभेच्या यादीमध्ये किंवा चर्चेमध्ये नाहीये। आता पुढची बातमी, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आजपासून पुन्हा एकदा संवाद दौऱ्यावरती असणार आहेत। 8 मार्च ते 14 मार्च पर्यंत जरांगे यांचा हा 7 दिवसांचा दौरा असणार आहे। आज दुपारी 1 वाजता ते जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातील वालसा खालसा इथे संवाद बैठक घेणार आहेत आणि त्यानंतर आव्हाना या गावात संध्याकाळी 4 वाजता मराठा बांधवांची बैठक घेणार आहेत। त्याचबरोबर संध्याकाळी 5 वाजता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पिंपळगाव पेठ इथे सुद्धा मराठा बांधवांची संवाद बैठक होईल। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओबीसी नेत्यांची छगन भुजबळ यांनी सिंधुदुर्गात भेट घेतली। ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ हे काल सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावरती होते आणि यावेळी सिंधुदुर्ग इथल्या विश्रामगृहात तब्बल 1 तासापेक्षा जास्त वेळ त्यांनी जिल्ह्यातील ओबीसी नेत्यांशी चर्चा केली। ओबीसी समाजाच्या नेत्यांनी आपल्या विविध समस्या त्यांच्या समोर मांडल्या, मात्र या बंद खोलीत काय चर्चा झाली याचा तपशील काही मिळू शकलेला नाही। यावेळी एक मोठी बातमी येते, राहुल गांधी हे वायनाडमधून निवडणूक लढवणार असल्याचं कळतंय। केंद्रीय निवडणूक समितीने त्यांच्या नावाला मंजुरी दिलेली आहे आणि या बैठकीत काही काळ राहुल गांधी ऑनलाईन उपस्थित देखील होते। जवळपास सर्व विद्यमान खासदारांना उमेदवारी दिली जाणार आहे काँग्रेसकडून आणि काँग्रेसची यादी आज येण्याची शक्यता आहे। त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे राहुल गांधी
हे वायनाडमधून निवडणूक लढवणार असल्याचं कळतंय आणि केंद्रीय निवडणूक समितीनं त्यांच्या नावाला मंजुरी दिल्याचं देखील कळतंय। एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये काही काळ राहुल गांधी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते। जवळपास काँग्रेसच्या सर्व विद्यमान खासदारांना उमेदवारी मिळणार असं कळतंय आणि काँग्रेसची यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे। जालना शहरातील औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक स्टील कंपन्यांवरती आयकर विभागाने छापेमारी केली। गुरुवारी सकाळी आयकर विभागाने अचानक ही छापेमारी केली। नाशिक, पुणे आणि मुंबई इथल्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली। जालन्यातील अनेक औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांवरती छापा टाकून चौकशी करण्यात आली आहे आणि या पथकानं अभिलेखांची तपासणी केली असून या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ माजली आहे। आयकर विभागाने MIDCतील 3 मोठ्या कंपन्यांवरती धाड टाकल्यानं स्टील उद्योजकांचे धाबे दणाणले असून आज देखील ही कारवाई सुरूच राहण्याची शक्यता आहे। अनेक सविस्तर बातमी पाहूयात। ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कोकणामध्ये राजकीय धुमशान पाहायला मिळते। शिवसेना नेते रामदास कदम यांनी भाजपवरती जोरदार घणाघात केला, त्यामुळे कोकणातील राजकीय वातावरण तापलंय। तुमच्यावरती विश्वास ठेवून जे लोक आलेत त्यांचा केसानं गळा कापून नाही। त्यांना अशा पद्धतीची कुठलीही भावना असेल तर ते निश्चित पद्धतीने आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमच्या वरिष्ठांशी निश्चित पद्धतीने बोलतील। शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना नेते रामदास कदम यांनी पुन्हा एकदा भाजपवर शरसंधान साधलंय। कोकणातील काही भाजप नेत्यांकडून महायुतीत बिब्बा घालण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला। ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कोकणात वादाची ठिणगी पडली आहे। माझी प्रामाणिक अशी इच्छा आहे की मोदीजींनी आणि शहाजींनी महाराष्ट्रातल्या काही नेत्यांचे कान उपटले पाहिजेत, कान पकडले पाहिजेत। पक्ष आपला प्रत्येकाला वाढवायचाच आहे, पण तुमच्यावरती विश्वास ठेवून जे लोक आलेत त्यांचा केसानं गळा कापून नाही, नको। खरं तर त्यांची नाराजगी मला माहीत नाही कशाबद्दल आहे ती, परंतु अशी नाराजगी व्यक्त करणं हे काही मला संयुक्तिक वाटत नाही। त्यामुळे मी त्यांच्याशी चर्चा करेन, योगेशजींशी मी चर्चा करेन की नक्की माझ्याकडून कोणत्या निधीच्या बाबतीमध्ये काही कमतरता राहिली आहे का किंवा काय मी अजून करायला हवं हे मी त्यांच्याशी नक्की चर्चा करेन। योगेश माझा अत्यंत चांगला मित्रही आहे, त्यामुळे असं काही होणार नाही, त्यांना त्यांच्यावरती काही निधीच्या बाबतीमध्ये काही अन्याय होणार नाही याची मी नक्की दखल घेईन। लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीत जागा वाटपावर चर्चा सुरू आहे। अद्याप जागा वाटप निश्चित झालं नाही। अशातच कोकणातील लोकसभेच्या जागेवरून महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरू आहे। खरं तर युतीच्या जागा वाटपात रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा शिवसेनेकडे, मात्र भाजपच्या स्थानिक नेत्यांनी या जागेसाठी आग्रह धरलाय। असाच वाद रायगड, मावळ आणि छत्रपती संभाजीनगर लोकसभेवरून पेटल्याचं आता लपून राहिलं नाही। रामदास कदम यांच्या या टीकेवर भाजप नेत्यांनी सावध पवित्रा घेतलाय। या सिटिंग जागा आहेत तिथं देखील भाजपचे काही मंडळी प्रयत्न करत आहेत, आम्ही उमेदवार आहोत। मग ते रत्नागिरी मतदारसंघ असू देत, रायगड मतदारसंघ असू देत, मावळ मतदारसंघ असू देत, तो संभाजीनगरचा मतदारसंघ असू देत, इथं जे चाललंय ते अतिशय घृणास्पद असं चाललंय भाजपच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या। रामदास कदमजी हे महायुतीतले एक ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना त्यांची भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे। त्यांना अशा पद्धतीची कुठलीही भावना असेल तर ते निश्चित पद्धतीने आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमच्या वरिष्ठांशी निश्चित पद्धतीने बोलतील। सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे रामदास कदम यांच्या निशाण्यावरती आले। त्याचं कारण म्हणजे अलीकडच्या काळात चव्हाण हे कोकणातील राजकारणात अधिक सक्रिय झाले। नुकतंच गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कोकण दौरा केला होता आणि या पार्श्वभूमीवर राजकीय कुरघोडीचं राजकारण सुरू झालंय। आता माझ्या मुलाच्या मतदारसंघामध्ये पुन्हा बांधकाम मंत्री चव्हाण आणि त्यांचे भाजपचे कार्यकर्ते इथं बजेटची कामं आणून भूमिपूजन आणि उद्घाटन स्थानिक आमदाराला बाजूला ठेवून करत आहेत, हे ते पुरस्कार त्रास देत आहेत। हे असं असेल तर भविष्यामध्ये भाजपवरती कोणी विश्वास ठेवणार नाही, याची दखल वरिष्ठ पातळीवरून भाजपच्या मंडळींनी घेतली पाहिजे। रवी चव्हाण साहेबांनी कोकणातल्या आम्हाला सगळ्या जणांनाच एकत्र घेऊन कोकणामध्ये पक्ष संघटना ते वाढवत आहेत।
काही गैरसमज अगर त्यांच्या बाबतीमध्ये अगर रामदास कदमजींकडे पोचले असतील तर रवींद्र चव्हाण साहेब सक्षम आहेत ते गैरसमज दूर करण्यामध्ये. पण रवींद्र चव्हाणजी हे कोणालाही अडचण निर्माण करतायत असं रवींद्र चव्हाण त्यांच्या संदर्भात मी मानायला तयार नाही. लोकसभा निवडणूक तोंडावर असताना महायुतीत शहकाटशहाचं राजकारण सुरू झालंय. आगामी काळात हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र होळीआधीच कोकणात राजकीय शिमगा सुरू झाल्याचं चित्र आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.